मित्रांनो, कवी प्रवेश यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत. डिसेंबर महिना संपत आलेला आहे. 25 डिसेंबर आपल्या ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमसचा सण, तोसुद्धा त्यांनी अगदी जोरात साजरा केला असेलच. आणि आपल्यातली काही माणसं, विंटर वेकेशन असतं ना, मस्तपैकी 22 डिसेंबरपासून जवळपास 5 जानेवारीपर्यंत काही लोक आपलं घरदार सोडून ट्रिपला जातात. चांगली गोष्ट आहे. ज्यांच्याकडं सुबत्ता आहे त्यांच्याकडे हे प्रकार चालूच असतात. दुसरी एक लाजिरवाणी गोष्ट अशी घडते या डिसेंबर महिन्यात, ती कमी व्हावी या सदहेतूने एक जागरूक हिंदू नागरिक म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. अगदी डिसेंबर महिन्यात 25 डिसेंबरच्या आसपास तिथं एवढी तोबा गर्दी असताना आपल्या काही हिंदू लोकांना गोव्यात जाण्याचं सुचतं. आणि मग गोव्यातले अट्रॅक्शन काय? समुद्र आणि स्वस्तात मिळणारी दारू. निसर्ग, फक्त समुद्राच्या कडेला असलेली नारळाची उंच उंच झाडं आणि थोडंफार काही असेल ते बघण्यासारखं एन्जॉय करतात लोक. कुठल्याही एन्जॉयमेंट करण्याला माझा विरोध नाही आहे, पण गोव्यात जाऊन काय करतात त्याची पुढची पायरी म्हणजे एका चर्चमध्ये, ज्याला संत म्हणलं जातं, सेंट जेवियर्स, ज्याचं शव टेक्नॉलॉजी वापरून शेकडो वर्ष झाली प्रिझर्व केलेलं आहे, जतन करून ठेवलेलं आहे. आणि वर्षातनं याच काही दिवसांमध्ये ते त्या चर्चमध्ये दर्शनाला आणून ठेवलं जातं. आणि त्या दर्शनाला तिथे जाऊन डोकं टेकवणारे आपले हिंदू धर्मीय आणि इतर धर्मीयसुद्धा यांची कमतरता नाही आहे. अरे पण तुम्ही कुठे डोकं टेकवताय याचा कधी विचार केला आहे? कधी इतिहासात डोकावून बघावं असं तुम्हाला वाटलं आहे? नाही ना. मनामध्ये इतिहासात आपल्या धर्मावर काय अन्याय झाले हे जाणून घेण्याची सुद्धा चिंगारी भडकत नाही. इतकी माणसं फक्त नोकरी, पैसा, पॅकेज, मी आणि माझं घर, माझी बायको आणि माझी पोरं याच्या बाहेर यायला तयार नाही आहेत माणसं. मी दरवर्षी ट्रिपला जाणार म्हणजे जाणार, मी माझी कार दर 3 वर्षांनी बदलणार म्हणजे बदलणार, का तर मला पैसा मिळतो आहे. हे धर्म विर्म ह्या गोष्टी थोतांड आहेत, काही नाही आहे. स्वतःच्या कर्तृत्वावर आपल्याला पुढं जाता येतं. अशा ठाम विश्वासाने, पोकळ आत्मविश्वासाने धर्माला धुडकावून जगणारी जी पिढी तयार होत चालली आहे ना, याच्यामुळं पुन्हा जुना इतिहास जागृत होऊ शकतो, जागा होऊ शकतो आणि पुन्हा संकट येऊ शकतं. ते संकट येऊ नये म्हणून मी ही जागृती करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्या सेंट झेवियर्स हा किती हैवान होता याची तुम्हाला जर प्रचिती यायची असेल तर हात कात्रो खांब म्हणून गोव्यामध्ये एक ठिकाण आहे, एक खांब आहे. इतिहास सांगतो त्या खांबाला जेव्हा एखाद्या हिंदूंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा त्या खांबाला बांधून हात मुळासकट उपटले जायचे, हात तोडले जायचे, त्यांना यातना दिल्या जायच्या आणि त्यांना मृत्यू दिला जायचा. अरे हा इतिहास जर तुम्हाला माहीत नसेल तर थोडा जाणून घ्यायची कृपा करा आणि नको तिथे आपलं मस्तक टेकवायला जाऊ नका. ज्या खिलजीने हिंदूंची कत्तल केली त्याच्यासुद्धा कब्रवरती, त्याच्या मजारवरती जाऊन पैसे उधळणारे आणि डोकं टेकवून मन्नत मागणारे काही हिंदूंची कमतरता नाही आहे. प्रश्न, मी कुठल्याही धर्माचा विरोध करत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, सर्व धर्म समभाव, सहिष्णुता, सगळे गुण आपल्यामध्ये आहेत आणि ते हिंदू धर्मियांमध्ये नक्की ठासून भरलेले आहेत. फक्त हिंदू धर्मीय माणूसच कसा झोपलेला आहे याची मला चीड येते. सगळ्या धर्मांचा मी आदर करेन, मला कोणत्याही धर्माला नावं ठेवायची नाहीत, पण जो इतिहास घडला आहे तो पुसून टाकण्याची सुद्धा गरज नाही आहे. त्या इतिहासापासून आपण काहीतरी शिकायचं आहे आणि म्हणून माझे हे प्रयत्न चालू आहेत. आणि जर तुम्ही इतिहासात डोकावून न बघता जर तुम्ही बेफिक्र राहणार असाल, गाफील राहणार असाल तर एक दिवस तुम्ही स्वतः नष्ट होण्याच्या मार्गावर चालला आहात.
यापुढे गोव्यात गेल्यानंतर तो हात कातरो खांब बघायला जा आणि हा इतिहासाचं वाचन करा, याचं आकलन करा, जेणेकरून तुम्हाला हे माहीत होईल की आज तुमच्या आधीच्या पिढीवर कोणी कोणी अन्याय केला आहे, कोणत्या प्रकारचा अन्याय केला आहे. ह्याची जर तुम्ही माहिती करून घेतलीत तर तुमच्याकडनं भविष्य काळात या अशा घाणेरड्या चुका होणार नाहीत. ज्यांना ज्यांना पूजलं जातं त्याचा जरा इतिहास माहीत करून घ्या. खरंच ते पूजनीय होते का, त्यांच्या हातून कोणती निंदनीय कामं झालीत, याची यादी तुमच्या मनामध्ये कायमची कोरली गेली पाहिजे. गोव्याला जाण्यास माझं कोणालाही बंधन नाही आहे, एन्जॉय करण्यास माझं कोणालाही अटकाव नाही आहे. तुम्ही यू आर ॲट लिबर्टी टू एन्जॉय युअर ओन लाईफ इन युअर ओन वे, बट तुम्हाला काहीतरी तारतम्य, स्वतःच्या धर्माबद्दलचा अभिमान हा पाहिजे. अरे ज्या संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकार, मी तुला सोडून देतो असा औरंगजेब 100 वेळा ओरडत होता, अंगाचे तुकडे तुकडे करून घेतले, पण त्यांनी कधी धर्म सोडला नाही. नुसतंच संभाजी महाराजांच्या पुतळ्याला नमन करून चालणार नाही आहे, त्यांनी काय त्याग केला त्याचा 1% तरी तुम्हाला काही जगता येतं का एक हिंदू म्हणून, हा प्रश्न स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. नुसतेच चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवलेत, प्रत्येक चौकात छत्रपतींचं दर्शन होतं आहे आपल्याला. अरे पण त्यांनी काय त्याग केला, ते जर नसते तर तुम्ही आज हिंदू तरी असला असता का, हा प्रश्न अंतर्मनाला विचारा आणि थोडी तरी आपल्या हिंदू धर्माची चाड ठेवा आणि जगण्याचा प्रयत्न करा. स्वतःसाठी खूप जगलात. अरे ज्यांनी धर्मासाठी गुरु गोविंद सिंगच्या मुलांना मारलं गेलं, राणा प्रताप यांना मारलं गेलं, अरे अशा इतिहासातल्या या नोंदी या पुसून टाकता येणार नाही आहेत. आणि त्याच्यापासून तुमचं रक्त थोडं तरी खवळलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या धर्माची निष्ठा, तुम्हाला तुमच्या धर्माचा थोडा तरी गर्व निर्माण झाला पाहिजे. आज मुस्लिम मोहल्ल्यामध्ये एका स्त्रीचं फक्त मतदार यादीत नाव नव्हतं आणि सर्वे करायला गेलेल्या माणसाला ती यादी दाखवायला सांगितली गेली. त्यांनी सांगितलं ऑफिसला या नाव नोंदवावं लागेल, पण ते नाव नव्हतं म्हणून शेजारपाजारच्या माणसांनी त्या सरकारी माणसाला बेदम मारहाण केली. अरे ही जागरूकता बघा, हा धर्माभिमान बघा. हा धर्माभिमान तुमच्या प्रत्येकामध्ये जर नाही आला तर तुमचे एक दिवस तुमच्या दारात येऊन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. हा धोका फार जवळ येऊन ठेपलेला आहे. मला कोणत्याही धर्माला बिलकुल मला दोष द्यायचा नाही आहे, पण जो कोणी या धर्माच्या अंगावरील, या धर्माच्या संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न करेल तेव्हा हा धर्मसुद्धा गप्प बसणार नाही. कोणीच कधी बांगड्या घातलेल्या नसतात याची प्रत्येक धर्मियांनी जाणीव ठेवावी आणि आपली भारत देशातली जी विविधतेमध्ये एकता आहे ती अखंड राखण्यासाठी प्रत्येक धर्मियांनी प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना असं वाटतं की हा देश आम्ही बळकावू शकतो, त्यांची ही झुटी स्वप्न आहेत. असं कधीही घडलं नाही आणि असं कधीही होणार नाही. आणि आजही जे झोपलेत त्यांना जागं करण्याचा आमच्यासारखी काही माणसं प्रयत्न करतायत आणि मग हा झोपलेला ज्वालामुखी जर जागा झाला तर तो मग तुम्हाला इतर लोकांना गिळायला कमी करणार नाही. हे सुद्धा मी जाहीर आव्हान देतो आहे. चलो सब लोग मिलके हंसते खेलते मिलते जुलते रहेंगे. आणि सर्व हिंदू धर्मियांना मी आव्हान करतो, इतिहासातल्या नोंदी याचा अभ्यास करा आणि नको तिथं डोकं टेकवायला, नको त्या ठिकाणी जाणं बंद करा. थोडा तरी स्वाभिमान बाळगून आपण जगाल याच अपेक्षेसह थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत आज्ञा.